पद्मजादेवी मोहिते पाटील असतील, डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आता सध्या अजितदादांची राष्ट्रवादी आहे, RPI आठवले गट आहे आणि लहुजी शक्ती सेना आहे, यांच्या माध्यमातून आपण आता मतदारांच्या समोर जात आहे. खरं हे आता तुम्ही हे उदंड प्रतिसाद बघून खरं तुमच्या काय भावना आहेत? आज जसं आपण म्हणाल, आम्ही श्री प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांच्या जे विचाराचा वारसा आहे ते पुढे नेण्याचं आमच्याकडनं एक प्रयत्न आहे, काम चालू आहे. आणि त्यांचं काम इथे अकलूजमध्ये सगळ्यांनी बघितलेलंच आहे. तर आदरणीय डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपलं जे पॅनल उभं आहे, आपण म्हणालात तसंच आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं आम्हाला नेतृत्व लाभलेलं आहे. आणि त्यात अजून भर पडली ते आपले RPI जी पक्षाची आठवले गटाची आणि लहुजी शक्ती सेनेची. त्यामुळे ही तिन्ही शक्ती एकत्र आल्यामुळे आपल्याला हे एक मोठा प्रतिसाद लोकांचे दिसतं आहे. लोक समजून घेत आहेत आणि आम्ही सगळे मिळून आमचं एकच ध्येय आहे की अकलूजचा विकास. आणि मला वाटतं लोक त्यामुळे आपल्याला खूप छान दिसतात. आता मला सांगा, हे प्रभागामध्ये बऱ्याच 4 प्रभागामध्ये नेमक्या प्रामुख्यानं काय समस्या जाणवतात? समस्या मोस्टली सगळ्या मूलभूत सुविधा आजपर्यंत लोकांना मिळालेल्या नाहीत, ही सगळ्यात मोठी समस्या आहे. त्यातून पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे, कारण की इथं अकलूजमध्ये खूप ठिकाणी आम्हाला लोकांनी सांगितलेलं आहे की 5 दिवस आड 6 दिवस आड पाणी नाही. काही काहींच्या घरापर्यंत नळच नाही किंवा बोर नाही, त्यांना लांब जावं लागतं, पाणी भरून रोज आणावं लागतं. हे करत असताना रस्ते नीट नसल्यामुळे परत त्या अडचणी येतात. कोणी आजारी असलं तर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं, कोणी इथं प्रेग्नेंट असलं तर त्या महिलाला ह्या अशा रस्त्यावरनं नेणं, हे सगळ्या गोष्टींच्या अडचणी आहेत. खूप ठिकाणी रात्री लाईट नसते, मुलं खेळत असतात, जर गटरी उघड्या असतात त्यामुळे मुलं त्यात खेळतात, अशा खूप प्रॉब्लेम्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी करणं ही आमची पहिली प्रयत्न. आता या ठिकाणी प्रस्थापित सुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तुतारी घेऊन फिरते आणि ते विकासाचा मुद्दा पुढं करतायत. आणि तुम्ही तर खऱ्या ह्या मूलभूत समस्या आहेत, ही मतदारांची दिशाभूल हे प्रस्थापित करते. आपले मतदार खूप सिद्ध आहेत, हुशार आहेत आणि ते ह्या सगळ्या गोष्टीतनं रोज जातात. त्यामुळे दिशाभूल त्यांची होईल असं मला तरी वाटत नाही. कारण की आम्ही जेव्हा त्यांना भेटायला जातो त्या स्वतःहून सगळे समस्या ते सांगत आहेत आणि कोणीही इथनं जर जाईल तर त्यांना सगळ्यांना हे दिसेल. त्यामुळे दिशाभूल होण्याचे काही चान्सेस नाही. जे आता हे तुम्हाला निश्चितपणे हा जो मतदारांचा सर्व माहोल पाहून आहे, हे घड्याळाची निश्चितपणे या ठिकाणी परिवर्तनाच्या मध्ये घड्याळ असेल असा तुमचा ठाम विश्वास झालेला आहे. मला ठाम विश्वास आहे की जनता आमच्या सोबत आहे.